नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नव्या व्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग करतो आहे कारण याचं कारणही तसंच आहे. आत्ता आपल्याकडे आलेलं आहे नवीन iPhone 17. त्यामुळे आपल्याकडे आता जास्त स्टोरेज आहे, आपल्याकडे चांगली बॅटरी लाईफ आहे, आपल्याकडे छान कॅमेराज आहेत. सो आता ते वापरायला हवेत, काहीतरी मजा करायला हवी. त्यामुळे आता राडा होणार आहे. आता एकावर एक असे व्लॉग्स येत जाणार आहेत आणि त्याची सुरुवात करण्यासाठी नवरात्र उत्सवापेक्षा चांगला दिवस कुठला असू शकतो असं मला वाटलं. आणि आजचा जो दिवस आहे तो थोडा एक्सायटिंगही आहे. म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की मी कॉन्टेंट करतो, ते तुम्हाला किती आवडतात आणि त्यामुळे आत्ता फॉलोवर्स आणि याचा नंबर बराचसा इन्क्रीज झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून इन्व्हाइट्स येत असतात, म्हणजे गणेशोत्सवासाठी असेल किंवा नवरात्रोत्सवासाठी असेल. त्यामुळे तसंच आज प्रभादेवी इथे 2 नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे आणि ती जवळजवळच आहेत, अंतर साधारण त्या दोन्ही मंडळांचं. त्यामुळे मी म्हटलं की एकाच दिवशी आपण दोन्ही मंडळ करून येऊया आणि बाकी एरियातले जे मंडळ आहेत तिथे नंतर जाऊया. सो आत्ता मी चाललेलो आहे प्रभादेवीला आणि त्याचसोबत आपला मित्र जो माझ्या रील्समध्ये आधी असायचा, नितांत शुरी, त्याच्या स्वतःच्या सोसायटीमध्ये सुद्धा कामनादेवी बसते, जी खूप फेमस आहे सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूच्या सोसायटीमधली. तिथे आधी आपण जाणार आहोत. तिथे आपल्याला इन्व्हाइट म्हणजे नितांतर्फे इन्व्हाइट आहे मित्र म्हणून, कारण मी इतक्या अनेक वर्ष क्रिएटर होण्याआधीपासून त्या देवीला जात आलो आहे आत्ता. त्यामुळे मी जाणार आहे आज पुन्हा एकदा त्या देवीला पहिल्यांदा आणि मग तिथून जिथे आपल्याला इन्व्हाइट आहे त्या 2 देव्यांना जाणार आहे. त्या दरम्यान मला माझा मित्रही भेटणार आहे, रोहित्या. तेव्हा आता बघूया पुढे पुढे काय काय होतं. चला माझ्यासोबत. मित्रांनो, मी ट्रेननेच जातो आहे कारण तुम्हाला वाटत असेल की ट्रेनने कसं काय जातो बरं. दुकानं वाटतं की अरे यार क्रिएटर आहे, गाडीवाडी असेल. पण विषय असा आहे की मला जेव्हा लांब अंतरावर जायचं असतं तेव्हा मी ट्रेनने जातो आणि प्रभादेवी म्हणजे माझ्या घरापासून खूप लांब आहे. मला ट्रेननेच जाणं चांगलं वाटलं आणि सोयीस्कर वाटतंय. सो मी आता ट्रेन पकडतोय, जातोय आणि दादरला बोलता तिकडे येऊन थांबला आहे आणि नितांत सुद्धा तिकडे थांबलेला आहे. तेव्हा आता आपण फटाफट ट्रेन पुढे जाऊया. आणि तुम्ही बघताय की इथे मागे मी इथे ब्लॉक करत बसलो आणि ही जी येते ती ट्रेन आहे माझीच, म्हणजे पकडणार आहे ती. पण तुमचा भाऊ जो आहे तो प्रो आहे, मुंबई लोकलवाला माणूस. त्यामुळे आता मी पुढे जाऊन ती ट्रेन फटफटमध्ये पकडतो. चला बाय बाय. अशा कॉन्फिडन्समध्ये ट्रेन कधी पकडू नका म्हणून मी ती ट्रेन सोडली आणि मी आरामात आता मागची ट्रेन पकडणार आहे आणि मागची ट्रेन पकडून जाणार आहे. त्यामुळे जे लोक ट्रेनने प्रवास करतात त्यांनी असं काही गडबडीत आपल्या जीवाची पर्वा न करता ट्रेन पकडू नका मित्रांनो, सांगतोय. मला आता पुढची ट्रेन येते, मी पकडतोय कारण मला लेट होतोय. बाय बाय बाय. सो मित्रांनो, दादरमध्ये मी पोहोचलो आणि पोहोचेपर्यंत अंधार झाला आहे आणि आत्ता हलकासा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. मी आत्ता पहिल्यांदा आलो आहे मॉलमध्ये, कारण मॉलमध्ये मला भेटला आहे आपला मित्र रोहित्या. रोहित विचारे माझा मित्र, तुम्ही बघत असाल आपल्या रील्समध्ये असतो. आणि आमची जी ओळख झाली, आम्ही एक मालिका केली होती सोनी मराठीवरती, स्वराज्य जननी जिजामाता. त्या मालिकेमध्ये हा माझ्या लहान भावाचा कॅरेक्टर करायचा. वाटत नसलो तरी सुद्धा वाटत नसलो मी तेव्हा वाटायचो होता मोठा भाऊ. आता जेव्हा वेट लॉस केल्यानंतर मी लहान भाऊ वाटतोय माझ्या वयानुसार, पण आधी होतं तसं. मग मला मिशा वगैरे लावून आता मोठ्या भावाचं कॅरेक्टर दिलं होतं. तर असा आमचा रोहित्या. तर आत्ता आम्ही आलो आहे कोहिनूर मॉलला. इथून असं आमचं झालं आहे की आत्ता आम्ही निघतो आहे, पण थेट देवीला न जाता पहिलं समोर चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला. तेव्हा आधी आपण तिकडे जाऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. तेव्हा चला माझ्यासोबत स्वामींचं दर्शन करायला, स्वामी चरणी लीन व्हायला. स्वामी चरणी लीन व्हायला. मित्रांनो, मठातून खूप छान दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि एवढं कमाल म्हणजे टायमिंग जे असतं, जर देवाच्या मनात असेल तुम्हाला भेटायचं तर बघा कशी इच्छा. आता मठात जायचं म्हटलं गेलो आणि आम्ही जसे दोघं जण आतमध्ये गेलो
तसा मागून दरवाजा बंद. येस. लगेच गेलो, पाया पडलो, 2 मिनिटात बाहेर. असं असं हे जे दर्शन आहे याची एक वेगळी मजा आहे. सो आता ते करून आता आम्ही निघालो आहे प्रभादेवीच्या दिशेने. सो आता इथून आम्ही टॅक्सी करून काहीतरी डायरेक्ट तिकडे आता पोचतो. आणि मग तिकडे काय त्यांचं डेकोरेशन आहे, कशी देवी आहे, काय आहे, हे सगळं आता आपण बघूया. चला जाऊ. तर मित्रांनो, मी आता आलो आहे सिद्धिविनायक मंदिराजवळ असलेल्या कामना देवीला. माझ्या मित्राकडे आपला मित्र नितान चुरी इथे आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. त्यांना ओळखत असेल तुम्ही, माझ्या रील्स मध्ये असतो नितान बऱ्याचदा. आता सध्या बंद आहे. जॉब बीब मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलाय तो. आधी जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया, काय वाटतं? चालेल, चला या. मित्रांनो, आता कामना देवीचं दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत आणि इथेच मागे ठाकूरवाडी आहे, तिथे आपल्याला इन्व्हाइट आहे. तिकडे आता आपण चाललेलो. आपल्या रोहित नितान सोबतच आहे आवाज आपल्या. येतोय का तुझा? आवाज येतो ना? अरे 70 एक नंबर क्वालिटी, साऊंड क्वालिटी. बरं, नितांची देवी, तुझ्या जरा देवीबद्दल काहीतरी सांग जरा पब्लिकला. काय, किती वर्ष, काय काय असतं तुमच्या इथे? तिला आता झाले 34 वर्ष. येस. आणि सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूलाच आहे. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्की या. आमची देवी पूर्णपणे मातीने बनवलेली असते आणि सगळ्या म्हणजे परंपरा, होम, आपला अष्टमीला होम असतो, तेव्हा भंडारा सुद्धा असतो. सगळ्यांना जेवण वगैरे असते. दुपारी 12 ते रात्री 12 जेवण असते. सो असं सगळं आहे. तुम्हाला पण यायचं नक्की या. नक्की या. आणि आलात तर मग बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे, तिथेही दर्शन घ्यायला मिळेलच तुम्हाला. असं सगळं आहे, तर नक्की एकदा येऊन जा. आता आम्ही जिथे आम्हाला सांगितलं येऊन जा तिथे जातो. चला. हे इंस्टावर आणि यूट्यूबवर फेमस असलेले सार्थक सावंत आहेत आणि हे रील्स आणि इंस्टावर याची माहिती देतात की आपल्या समाजामध्ये काय घडतं, महाराज काय होते, छत्रपती शिवाजी महाराज काय होते, छत्रपती संभाजी काय म्हणत होते, अशा अनेक विषयांवर किंवा इतर कुठल्या सामाजिक विषयावर किंवा तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या, समाजामध्ये उपयोगी पडणाऱ्या विषयांवर ते तुम्हाला सविस्तर अशी माहिती देत असतात. आणि खरोखर हे तुम्ही करताय सार्थक सावंत, हे आमच्यासाठी खूप चांगलं. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या की तुम्ही हा चांगला उपक्रम राबवताय आणि तुमचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. मला नाव रोहित विचारे, आपलं पण या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. नितान चुरी, आपण पण या ठिकाणी आलात, आपले या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आपलं तिघांचे. मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हा चांगला उपक्रम राबवतोय. आई भाग्यभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की असंच आपण उंच उंच शिखर गाठावं आणि मोठे व्हावे आणि आमच्या देवीचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी असावा हीच मी देवी चरणी प्रार्थना करतो. आणि सार्थक मालप यांना विनंती करतो की आपण बाची सुजल बाची आणि सार्थक मालप तनिष तारकर यांना विनंती करतो की आपण सार्थक सावंत यांचा सन्मान करायचा आहे.
जरा जोरदार टाळी होऊ द्या. पाच खूप मित्रांनो, आता देवीला जाऊन आलो आहे आम्ही आणि तिन्ही देवांचं खूप छान दर्शन झालं आणि खूप छान सजावट आणि सगळं मूर्ती देवीची आणि तिकडची माणसं मंडळाची खूप छान होतं, खूप छान एक्सपिरियन्स. आत्ता आम्ही आलो आहोत दादरच्या शगुन हॉटेलमध्ये जेवायला, मी आणि सो खूप लेट झाला आहे, त्यामुळे आता जेवणार छान आणि जेवून घरी जाणार आहोत. आणि अशा प्रकारे तो ब्लॉग एंड होणार होता. पण मी असं ठरवलं की आजही मी जाणार आहे एका देवीला, तर मग म्हटलं की तिथेही तुम्हाला घेऊन जातो सोबत. आणि तुम्हाला तर घेऊन जातो तिकडे अजून एका माणसाला मी सोबत घेऊन जातोय, तो आहे आमचा रोहित्या. तर रोहित्याच्या बिल्डिंगमध्ये आम्ही इकडनं आम्ही डायरेक्ट थेट तिथे जातोय, कारण फार फार तर काय तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा जास्त ब्लॉग बघावा लागेल, पण वर्थ असणार आहे. कारण की आम्ही ज्या ठिकाणी जातोय ते ठिकाण जे आहे ते म्हणजे आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो काय ठिकाण आहे. पण असं ठिकाण आहे, अशी देवी तुम्ही कुठेही बघितली नसेल. आता लिफ्ट आली, लिफ्टने अशी देवी आहे तिथे जी देवी तुम्ही कुठेही बघितली नसेल. खूप वेगळा प्रकार आहे तो. काय बोलतो रोहित्या? करेक्ट. एकदम वेगळा प्रकार आहे. तेव्हा आता आपण थेट तिथे जाऊया आणि मगच तुम्हाला सांगतो की काय देवी आहे, काय सगळं आपण जाणून घेऊया. फक्त हा ब्लॉग एंड पर्यंत बघा. यस. चला, लेट्स गो. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत फायनली आणि आपण आलेलो आहोत दहिसर इथल्या GSB सेवा मंडळाच्या देवीला. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की GSB सेवा मंडळाचा गणपती किती फेमस आहे. तुम्ही माझ्यासोबत त्यांच्या पेजची कोलॅबरेशनमध्ये रीलही पाहिली असेल गेली 3 वर्ष. आणि त्यांची जिथे देवी बसते, जिथे आपल्याला इन्व्हाइट आहे आज. आणि आता बघूया आपण आज जाऊन देवीचं काय असतं. तुला पण माहीत नाही ना काय किस्सा आहे? पहिल्यांदा मी स्वतःही पहिल्यांदा आलो, पण मला माहिती आहे काय किस्सा आहे, याला नाही माहिती अजून. आणि तुम्हाला तर लवकरात कळणार आहे. तर आधी आपण आज जाऊया आणि मग तुम्हाला सांगतो की काय आणि कसा आहे यांचा नवरात्र. चला. आणि सर्वप्रथम तिथे आम्ही पाहिली GSB सेवा मंडळाच्या गणपतीची एक छोटीशी प्रतिकृती. त्यानंतर मला इथे होणाऱ्या विविध सेवांबद्दल माहिती मिळाली. सर्वप्रथम तुलादान विधी. यात भाविकांतर्फे त्यांच्या वजना एवढं तांदूळ, गूळ, नारळ किंवा साखर यांच्यापैकी काहीतरी एक देवीला दान केलं जातं आणि मग त्याच पदार्थांचा देवीचा प्रसाद बनवण्यामध्ये वापर केला जातो. त्यानंतर हा विधी, ज्यामध्ये मध्यभागी 5 ज्योतींचा एक दिवा पेटवला जातो आणि त्याच दिव्याला देवीचं स्वरूप मानून त्याच्या भोवती 108 प्रदक्षिणा मारल्या जातात. तसंच नवस्फूर्तीमुळे दीप लावण्याचा आणि होम हवनाचाही विधी इथे होतो. त्याच सोबत अन्नदान विधी. 9चे 9 दिवस या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना इथे मोफत महाप्रसाद दिला जातो. तसंच इथे भारतीय बैठकीनुसार खालीही बसता येतं आणि वडीलधाऱ्या लोकांसाठी टेबल सिस्टीमही आहे. चला, आता आपण जाऊया थेट देवीच्या दर्शनाला. आता आम्ही आलेलो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. रोहित, मी आता पण महाप्रसादाचा लाभ घेऊया. तर मित्रांनो,
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं GSBच्या देवीचं दर्शन खूप सुंदररित्या पार पडलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की किती छान सुंदर प्रकारे तिकडे सगळ्या गोष्टी होत्या ज्याही देवीसाठी सेवा असतात तिथे त्या असतील किंवा इतर जे मॅनेजमेंट असेल, सजावट असेल, देवीची मूर्ती असेल, सगळंच खूप भन्नाट. आणि त्याचसोबत ही संकल्पना तुम्हाला मी सांगितलीच, जशी की तुम्हाला मी इथे येण्याआधी म्हटलं होतं की इथे एक वेगळा प्रकार आहे जो रोहितालाही माहिती नव्हता की काय आहे. तो हा आहे की जसं मी सांगितलं की प्रत्येक दिवशी इथं देवीचं एक वेगळं रूप असतं आणि ती रूपं काय असतात, कशी असतात ते तुम्हाला आज तर बघायला मिळालं. आज जे वैष्णव देवीचं रूप होतं ते तुम्हाला बघायला मिळालं, पण तुमच्यासाठी देवीची जी इतर रूपं असतात तीसुद्धा आता मी याच ब्लॉगमध्ये इथेच पुढे आता तुम्हाला दाखवतो आहे. त्यानंतर प्रत्येक रूपाचं तुम्ही दर्शन घ्या, म्हणजे तुमची नवरात्र जी आहे ती खूप आनंदाची जाईल. बाकी तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे आणि रोहितातर्फे नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक खूप खूप बाकी तुम्हाला माझ्यातर्फे आणि रोहितातर्फे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा भेटूयात आता आपण थेट पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊनही फॉलो करा आम्हाला दोघांनाही का. चला भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. चला.